नमस्कार मंडळी, कशात सर्वजण मस्त मजेत ना. चला, स्वागत आहे तुमचं आणखीन एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललो होतो सांगोलला जाण्याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांचं गुडघं खूप दुखतात. मग पहिल्यांदा एकदा जाऊन दाखवून आलोय. त्याच्यावरती थोडंसं कमी झाले. मग परत एक 10 दिवसांनी यायला सांगितलं होतं, म्हणून बघा आत्ता चाललोय बघा. आणि ते बघा शेगावमध्येच आत्ता पाऊस झालाय जस्टच. आता पुढं कसं आहे काय माहीत, आता चाललोय काय होईल ते होईल. आणि एकदाचा शेवटी लागलाच बघा पाऊस, आणि आम्हाला थांबायला भाग पडलं पावसानं, आणि इथं थांबलो तर बघा थोडा वेळ. जवळ आले बघा, जोरदारच पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे थांबतो थोड्या वेळ. आणि आता अनेक पाऊस कमी झाल्यावर निघालोय. एकदा असं वाटायला की आता माघारीच निघावं. जरा अनेक वातावरण पुढे जरा पावसाचं कमी असल्यावर अनेक निघाले. आता बघूया काय काय होतं या. आणि आता पाऊस उघडला आहे बघा. आणि पाऊस लय आला म्हणून मी बघा गेलो जवळ्याला मामाकडं. आणि तिथं जाऊन हे रेनकोट घेतलं आणि पाऊसच कमी झाला. आता पाऊसच नाही, बघू शकता तुम्ही. पाऊस सगळा बंद झाला आहे. रेनकोट घेतला आणि पाऊस सगळा बंद झाला. आता झाला ते बरं झालं आहे. चला जातो आता. जवळ्या मार्गे जायला लागलं बघा. डायरेक्ट जायचं होतं ते, आता जवळ्यावरनं चाललो. रेनकोटसाठी आलतो इकडे. चला जाऊ आता. आणि पोचलो येऊन दवाखान्यामध्ये. आणि या दवाखान्यात आल्यावर ना नंबर लावला बघा. इथं पहिला नंबर लावा लागतोय. नंबर बहुतेक आज जरा जास्तच होतं. उशिरानं आलतो तरी सुद्धा नंबर होतंच. नंबरले असतात म्हणून उशिरानं आलतो तरी पण नंबर होतंच. मग थोडा वेळ इथं वाट बघत बसलो तर एक अर्धा पाऊण तास लागला. आणि अर्धा पाऊण तासानं नंबर आला. आणि हे पहिलं रिपोर्ट आहेत बघा. पहिल्या वेळेस ज्यावेळेस आलतो त्यावेळेसला हे रिपोर्ट. आणि हे आहे गुडघ्याचं एक्सरे केलेला. आणि गुडघ्यांना जास्त झेज आले म्हणून सांगितले डॉक्टरनी. ते काय कायमचं बंद होणार नाही आता दुखायचं. गोळ्याने तेवढंच तात्पुरतं बंद होईल असं म्हणलं डॉक्टर. मग त्यानंतर मग दाखवून झाल्यावर मग गोळ्या वगैरे घ्यायला मेडिकलमध्ये आलो. इथंच दवाखान्यातच बाजूला मेडिकल आहे. गोळ्यांचं वगैरे बिल इथं भरपूर होते बघा. जवळजवळ माझ्या गोळ्या जवळजवळ 1172 रुपयाच्या का काहीतरी गोळ्या झाल्या त्या माझ्या. गोळ्यांचंच बिल भरपूर होते. आणि पहिल्यांदा आल्यावर ना एक्सरे करावं होतं, त्याचं जरा जास्त. पहिल्यांदा आल्यावर तेवढं जास्त खर्च होते. दुसऱ्यांदा काय फक्त गोळ्याच तेवढ्या देते त्या भरपूर जरा. झालं बघा आता दवाखान्यातलं सगळं. गोळ्या वगैरे घेतल्या, दाखवलं. 1172 रुपये बिल केलं गोळ्याचं. आणि डॉक्टरांची फी आहे 150 रुपये. तर एवढं म्हणजे ह्याच्या अगोदर पण आम्ही आलतो त्यावेळेला एक्सरे वगैरे काढल्यामुळं. आता काय एक्सरेचे नाही, पहिल्यांदा तेवढे एक्सरे काढल्यामुळं त्यावेळेला एक्सरेचे 500 रुपये. आणि ओपीडीचे हे असते ते 200 रुपये घेतले होते डॉक्टरांची फी. आता 150 रुपये. एक्सरे नसल्यामुळं काय आता जास्त एक्सरे ह्याचं काय एक्सरेचे पैसे नाहीत. आता गोळ्याचं बिल आणि ह्याचं डॉक्टरांचं तेवढेच पैसे झाले आता. तरी उशिरानं आल्यामुळे जरा गर्दी कमी होती. लवकर नंबर आला तरी पण अर्धा पाऊण तास लागला. झाले आता जायचं. चला. आणि पाऊस पण कमी झाला आहे, बघू शकता इकडं. पाऊस पण आता कमी झाला आहे. सांगोलामध्ये पाऊस नाहीच तसा. बाहेर इकडं शेगाव सोनंदलाच पाऊस जास्त होता. शेगाव सोनंद आणि पन्हाळ्याला काय माहीत नाही, पण शिंगणाळीपर्यंत सोनंदपर्यंत पाऊस होता चांगला. जवळ्यात पण पाऊस चांगला झाला आहे. आता इकडं काय सांगोल्यात तरी काय नाही. वातावरण जरा आहे अजून पण आभाळाचं. आज दिवसभर वातावरण आभाळासारखंच आहे. बघूया आता काय होते. चला जाऊ. आणि सांगोल्याचं जर बोलायचं झालं तर आता सांगोला बघा बाहेरच्या साईडला भरपूर वाढला आहे लांबपर्यंत. सगळीकडे सगळ्या रोडला हायवेला वगैरे लांबपर्यंत सांगोला पसरला आहे. आणि हे आले बघा सांगोला शिवाजी पॉलिटेक्निकल सांगोला. इथं माझा मित्र होता बघा डिप्लोमाला. आणि मित्रासोबत मी आलतो 2-3 वेळा. भारी आहे कॉलेज, मोठं आहे भरपूर. पाठीमागे मुलांना राहण्याचं हॉस्टेल वगैरे आहे. सर्वांना राहण्याची सोय वगैरे इथं आहे. आणि भारी आहे कॉलेज. शिवाजी पॉलिटेक्निकल सांगोला हे आहे कॉलेज.
आलो बघा एकदा जवळ्या गावामध्ये आणि जवळच्या चौकात येऊन जरा थांबलो आणि मला इथून एक वस्तू घ्यायची होती पण ती काय वस्तू नव्हती तर जरा चौकशी केली दुकानात इलेक्ट्रिक वस्तू होती भेटली नाही म्हणून मग लगेच तिथून आलो कारण पावसाचं वातावरण पण झालं म्हणून. आणि आता मामाच्या घरून पण निघालो बघा आता बनवायला जायला वातावरण बघू शकता किती छान दिसायला लागले ढग वगैरे आले सध्या तरी काय पाऊस नाही पण येईल असं वाटतंय पाऊस. बघा वातावरण कसलं झालं जोरदार शिंगणाचा पेट्रोल पंपाजवळचा आहे बघू शकता. आणि इथं शेगावमध्ये जरा येऊन थांबलो बघा कारण उद्या बेंदूर होता मग जनावरांना कंड कान्या वगैरे घेत होतो म्हणून शेगावमध्ये इथं येऊन थांबलो घेतले जरा कंड घेतलं त्यानंतर कान्या वगैरे घेतल्या आणि शेगावमध्ये पण भरपूर ठिकाणी विकायला होती दाबी रश्या वगैरे पाहू शकता इकडे पण विकायला होती आतमध्ये पण होती पण आतमध्ये कशाला जायचं म्हटलं इथंच रस्त्याकडेला होतं म्हणून इथनंच पाडदेशी घेतलं सगळं. आणि उद्या बेंदूर पण आहे त्यामुळं म्हणलं मग घ्यावं लागणारच आहे मग म्हणलं इथूनच घ्यावं म्हणून मग घेतलं सगळं कंडी दावे वगैरे पाहू शकताय सगळे घेतले या पिशवीत. कलरचा डबा पण घेतला बघा शिंग रंगवाला जनावर आणि इकडं पण एकायला येते बघा कंड कान्या दावी सगळं. आत्ताच आलो बघा घरी आणि पाऊस चालू झालाय बघू शकताय पोचलो आता घरी पण थोडंफार भिजलो जास्त नाही पण थोडं तरी भिजलो. येऊ द्यात पाऊस आता किती यायचा आहे तेवढं पोचलोय घरी पाऊस यायलाच पाहिजे कारण खूप लेट आलाय पाऊस यावर्षी या आतापर्यंत पेरणी व्हायला पाहिजे ते पण अजून पावसामुळे काय पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे पाऊस आलेला चांगलाच आहे येऊ द्यात किती येतो तेवढा पाऊस. तर असा काहीसा होता बघा आजचा दिवस सकाळी 12:15 गेलो आता वाजलेत मला वाटते 6:15 भरपूर वेळ झाला आणि भरपूर खर्च पण झाला दवाखाना म्हणल्यावर खर्च होतोय चालायचं. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय.